आज आमच्या समता माध्यमिक विद्यालय जोतवाडेचे 8वी आणि 9वीचे विद्यार्थी कंपनी व्हिजिटसाठी केशरानंद जिनिंग आणि ऑइल मिल या ठिकाणी भेट दिली आहे। तर या ठिकाणी आता पूर्ण या कंपनीचं निरीक्षण आणि माहिती या ठिकाणी आमच्या या बालगोपाळांना करून द्यायची आहे। तर चला बघू मध्ये आतमध्ये असते। तर या ठिकाणी अशा प्रकारे या बॉक्समध्ये सरकी कन्व्हेअरच्या मार्फत बघा याच्याकडे सरकी आहे। तर या सरकीद्वारे ढेप आणि तेल वेगळं होत असतं या ठिकाणी। तर या ठिकाणी मागे जे आहे ते कन्व्हेअर बेल्ट आहे आणि त्या कन्व्हेअर बेल्टद्वारे जे सरकीचं तेल वेगळं आणि ढेप वेगळी होत असते। चला आपण मशिनरी पाहू। सरकीपासून तेल वेगळं करण्याचं हे एक्सपिलर आहे आणि या एक्सपिलर मधून जे आहे तेल वेगळं आणि सरकी वेगळी ही होत असते आणि या ठिकाणी ही बरीच मशिनरी आपल्याला या ठिकाणी दिसते आहे। ठीक आहे। आणि मग पुढे जाऊन जे आहे ते कन्व्हेअर मार्फत जे आहे ढेप त्या ठिकाणी पडत असते आणि इथं खाली जे आहेत या टाक्या बनवलेल्या आहेत आणि या टाक्यांमध्ये या मशीन मार्फत जे आहे त्या ठिकाणी हे तेल या ठिकाणी गोळा होत आहे। ठीक आहे। चला पुढे चालू आपण आता। तर बघा या ठिकाणी आता आपण आलेलो आहे ज्या ठिकाणी कापूस साठवला जातो तो शेड आहे आणि ही जी मशिनरी आहे या मशिनरी मार्फत या कापसाच्या शेडमधून हे जे मागे तुमच्या मागे जे कन्व्हेअर बेल्ट आहे जे मशिनरी आहे त्या मार्फत जे समोरचं गोडाऊन दिसतं आहे त्या गोडाऊनमधून त्या ठिकाणी कापूस जो आहे तो पिंजला जातो। त्यामध्ये सरकी वेगळी आणि कापूस हा वेगळा होत असतो। चला आता पाहू आपण कशा पद्धतीने ते मशिनरी आहे। तर आपण आता आलेलो आहेत प्रोसेसिंग युनिट ज्या ठिकाणी सरकीपासून सरकी आणि जे रुई आहे ती वेगळी होत असते। तर या केशरानंद जिनिंगच्या जो शेड आहे त्या शेडमध्ये जी मशिनरी आहे तिचा आपण आता पाहणी करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण आता या ठिकाणी कापूस आणि सरकी या ठिकाणी या मशीनद्वारे जे आहे ती वेगळी होत असते आणि वरती जी लिफ्ट दिसते आहे तुम्हाला त्यामधून तो कापूस जो आहे त्या ठिकाणी हा प्रत्येक याच्यामध्ये हे जे मशीन आहे वरती चालणारं ज्याला बघा रेल्वे पट्ट्यासारखं जे रूळ दिलेलं आहे ते चालत असतं। तर अशी सिस्टीम जी आहे या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या मशिनरीमधून जे आहे वरती कापूस येतो, खालून जे आहे या बॉक्समधून जे आहे रुई वेगळी होते आणि